चपातीतच भाजी घालण्याचा प्रयत्न मी करते, कारण आद्या भाजी चपाती वेगवेगळं दिली तर फक्त चपाती खाऊन येते, भाजी काय खात नाही. त्यामुळे तिला असे पराठे पुऱ्या असं करून देते. तर तिला आज मी मेथीच्या पुऱ्या केल्या होत्या. त्यानंतर आज जी मी आउटफिट घातलेलं आहे त्याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा, टॉप आणि ट्राउझरची. 2-3 दिवस झालं किराणा आणलेला आहे, पण तो भरण्या वाचून राहिलेला आहे डब्यांमध्ये. मग आज फायनल तो भरायला घेतला. खाऊच्या डब्यांमध्ये खाऊ, जो की किराणाचा डबा आहे त्याच्यामध्ये किराणा. जो पहिला किराणा होता तो बाहेर काढून घेतला आणि जो नवीन आणला होता तो खाली टाकला, जेणेकरून जो जुना आहे तो लवकर संपून जाईल. आणि मग बाकीचं सगळं व्यवस्थित भरून ठेवलं. जर मी भरलं नाही ना, हे असंच कितीतरी दिवस राहतं तसंच आणि मी पोत्यातूनच मग ते घेते, म्हणजे डब्यात भरायचा तापच नको. पण आज मी भरून ठेवला. नंतर स्वयंपाकाला लागले, कारण भूक काय लागत नव्हती. त्यामुळे स्वयंपाकाला मी अक्षरशः 9-9:30 वाजता लागले आणि आद्या झोपली होती आधीच. मग एकीकडे आमटी करून घेतली आणि इकडे भाकरी टाकली आणि आजची भाजी खूपच छान झाली होती. भूक नसताना सुद्धा मी खूप छान जेवले. आद्या दिवसभर काही झोपत नाहीये, त्यामुळे डायरेक्टली 7 वाजता झोपली, फक्त दूध आणि बिस्किट खाऊन, आणि सकाळी सुटली. आता आद्या पण झोपली होती, कामे झाली होती. मग मी छान असं पुस्तक वाचायला घेतलं, पार्वती वाचते. खूप सुंदर आहे. तुम्हाला या पुस्तकाची सुद्धा लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा.